लोकलमधील वाढत्या गर्दीचा गैरफायदा घेत भुरट्या चोरट्यांकडून मोबाईल चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढत असून गेल्या अवघ्या 24 दिवसांच्या कालावधीत तब्बल 20 प्रवासी, महिला, पुरुष आणि विद्यार्थ्यांचे मोबाईल चोरट्यांनी लंपास केले आहेत. रोजच्या गर्दीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. डोंबिवली रेल्वे स्थानकात रेल्वे सुरक्षा बळाचे जवान आणि लोहमार्ग पोलिसांनी सतत गस्त असतानाही चोरीचे प्रकार थांबण्याचे नाव घेत नसल्यानं प्रवाशांत आश्चर्य आणि नाराजीचं वातावरण निर्माण झालंय. या सर्व चोरी प्रकरणी प्रवाशांनी डोंबिवली महामार्ग पोलीस ठाण्यात तक्रारी नोंदवल्या असून पोलीस तपास सुरू आहे. यामध्ये बहुसंख्य लक्ष महाविद्यालयीन विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांच्यावर करण्यात आल्याचं आढळून आलंय. अनेक विद्यार्थी लोकलमध्ये चढल्यानंतर मोकळी हवा घेण्यासाठी दरवाजात उभे राहतात. एका हातात मोबाईल घेऊन बोलत असतात आणि गर्दीचा धक्का बसताच मोबाईल त्यांच्या हातातून खाली रेल्वे मार्गात पडतो. विद्यार्थी पुढच्या स्टेशनवर उतरून शोधायला गेले तरी मोबाईल गायब, अशाही अनेक तक्रारी पोलिसांकडे दाखल आहेत. याशिवाय फलाटावर लोकल येण्यापूर्वी घाईघाईने मोबाईल विजारीच्या खिशात ठेवणाऱ्या प्रवाशांवर चोरटे बारीक लक्ष ठेवतात. लोकल थांबतात, दरवाजात झुंबड उडते आणि त्याच क्षणी चोरटा गर्दीत घुसून खिशातील मोबाईल अलगद काढून घेऊन पळ काढतो. प्रवासी लोकलमध्ये स्थिर स्तरावर झाल्यावर मोबाईल गायब असल्याचंही उशिरा लक्षात आलंय. तोपर्यंत चोर स्टेशनच्या बाहेर अदृश्य झालेला असतो. रेल्वे प्रशासनाकडून सतत सूचना केल्या जात असून दरवाजात उभे राहून मोबाईलवर बोलू नका असं प्रवाशांना आवडलं जातं. या सूचनांकडे दुर्लक्ष करत असल्याने चोरीचे प्रकार वाढत असल्याचं रेल्वे पोलिसांचं म्हणणं आहे. द पोलीस न्यूज ब्युरो, मुंबई.